हॅलो मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बघितले का हे मेंदू वडे? ओळखा बरं कशाचे आहे? नाही ना ओळखले? तर हे मेंदू वडे आहे उरलेल्या चपातीचे. तर हीच रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपी आवडली तर कमेंट करा. तर मैत्रिणींनो, उरलेल्या शिळ्या चपात्यांचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. तर त्या चपात्यांचं काय करायचं ते मी आता तुम्हाला दाखवते. इथे मी रात्रीच्या एक्स्ट्रा उरलेल्या 3 चपात्या घेतलेल्या आहेत. आता आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, इथे मी सर्व चपात्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकायचे आहे आणि याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. हे बघा, मी मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता हे सर्व मी एका कढईत काढून घेतले. इथे मी 4 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत. आता हे पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. इथे मी मिक्सरमध्ये पोह्यांची बारीक पावडर करून घेतलेली आहे. ती पण आता याच्यामध्ये टाकते. एक छोटी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. ते पण आपण आता याच्यात टाकू. दोन कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे. ते टाकते. हिरवी मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे. ती पण टाकते. थोडी कोथिंबीर टाकू याच्यामध्ये. 4 चमचे मी दही घेतलेलं आहे. ते पण टाकते. आता याच्यात आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकू. अर्धा चमचा मिरची पावडर टाकू. अर्धा चमचा धना पावडर टाकू. थोडेसे जिरे टाकू. आता चवीनुसार मीठ टाकू. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ चांगले. हे सर्व आपल्याला सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो तसं. याला शक्यतो पाण्याची गरज लागत नाही, कारण आपण याच्यात बटाटा आणि दही टाकलेलं आहे. जर लागलं तर 2-3 चमचे पाणी टाकेल. इथे मी थोडंसं पाणी टाकते. जास्त नाही, थोडंसं पाणी टाकून आपण आता हे मळून घेऊ. हे बघा, आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे. आता आपण याचे वडे बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे हाताला पाणी लावून घेतलेलं आहे. पिठाचा गोळा घेते छोटा. हे बघा ना, अशा प्रकारे. आता आपल्याला हातावर असं गोल करून घ्यायचं आहे. हे बघा, असं गोल करून आपल्याला प्रेस करायचं आहे आणि बोटानी असं मधी होल करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. दुसरा पण वडा मी तुम्हाला इथे बनवून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे. हे बघा, सर्व पिठाचे मी वडे बनवून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही. मीडियम साईजचे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. इथे मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. आता यात आपण हे वडे एक एक सोडू आणि मीडियम गॅसवर ब्राऊन रंगावर मस्त आपण याला तळून घेणार आहोत. हे बघा, सर्व वडे मी सोडलेले आहे. आता याला आपण पलटी करून घेऊ.
एक एक आपल्याला असं या चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायचे आहे वडे। आणि मीडियम गॅसवर मस्त ब्राऊन रंगावर आपले वडे इथं तळून झालेले आहे। आता हे वडे आपण मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे त्याचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल। आता हे वडे मी प्लेटमध्ये काढते। आता दुसरी बॅच पण आपण याच्यामध्ये सोडून घेऊ। दुसरी बॅच पण आपली इथे तळून झालेली आहे। हे पण आता आपण ह्या मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेऊ। आता हे सगळे वडे मी मोठ्या झाऱ्यात काढून घेतलेले आहे। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा, आपले इथं वडे सर्व बनवून झालेले आहेत। आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले हे मेंदू वडे तयार झालेले आहेत। तुम्ही हे वडे टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही शिळ्या चपात्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।